ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून जुहार नावाची कथा. उदयपूरचा दरबार भरला होता. आपापल्या इतमामाप्रमाणे सरदार आसनस्थ होते. त्या भव्य संगमरवरी दरबारगृहात सजवलेल्या सिंहासनावर महाराज विराजमान होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचं साम्राज्य होतं. जो तो आपापल्या विचारात मग्न होता. तेढा तर मोठा विचित्र होता, आव्हान देणारा होता. रजपूत रक्त उसळत होतं, बाहू स्फुरत होते, पण मार्ग सापडत नव्हता. रूपनगरच्या राजकुमारीचं पत्र आलं होतं. तिनं आश्रय मागितला होता. आलमगीरपासून संरक्षण मागितले होते. मग सरदारांचा काय विचार आहे? प्राण जाय पर वचन न जाय, प्राण जाय पर वचन न जाय, अशी आपली तेजस्वी परंपरा. आश्रयाला आलेल्यांचं रक्षण करणं हा आपला धर्म. त्यातून ही कुमारी कन्या, अबला, असहाय, आपला काय विचार आहे? महाराज धीर गंभीर आवाजात आपल्या सरदारांना विचारत होते. अन्नदाता, शरणागत राजकन्येचं रक्षण करायला हवंच, ते तर निश्चितच, पण कुणाशी टक्कर द्यायची आहे हे तुम्हाला माहीत आहेच. आलमगीर साधासुद्धा शत्रू नाही. राजपुतानं कधी हार खाल्ली नाही, रणभूमीला पाठ दाखवली नाही. पण इतिहास जगवायचा असेल तर शहाणपणानं खेळी खेळायला हवी. दूरवर विचार करूनच पाऊल उचलायला हवं. विजयश्री मिळवायची तर नुसती वीरता असून कामाची नाही. सैन्य पाहिजे, सगळी तयारी चोख हवी. आम्ही संख्येनं कमी आहोत हे खरे, पण सैन्याची तयारी करायला वेळ नाहीये. कोणत्याही क्षणी राजकुमारीचं अपहरण होईल. राजपूत रक्ताला बट्टा लागेल. अन्नदाता, आपणच राजकुमारीचं हरण केलं तर? आलमगीर तिथे पोहोचायच्या आत आपणच रूपनगरला अचानक पोहोचलं तर? एक एक सरदार आपले विचार मांडत होता. महाराजांनी आपल्या कपाळावर हात फिरवला. त्यांच्या माथ्यावरचा झगमगता शिरपेच हलला. सरदार जागच्या जागी गोठून गेले. महाराज गंभीर विचारात मग्न असल्याचं त्यांना अनुभवानं कळलं. आपण जे बोललो त्याकडे त्यांचं लक्षही नसणार हे उमजलं. पण नाही, महाराजांनी प्रत्येकाचं म्हणणं विचारपूर्वक ऐकलं होतं. ते म्हणाले, हे तर अशक्यच आहे. बादशहाच्या हेरांचं जाळं रूपनगरच्या आणि उदयपूरच्याही भोवताली पसरलं असणारच. तो तुमच्या आधी रूपनगरला जाईल. आंधीच्या वेगानं तिचं अपहरण करील. घणी खम्मा अन्नदाता, माझ्या मनात एक कल्पना आलीये. वीर चुणावत उभा राहून मुजरा करत म्हणाला. कोणती युक्ती सांगा ठाकरा. आपण स्वतः सरळ रूपनगरला निवडक सैन्यासह जावे आणि चटकन राजकुमारीला घेऊन परतावे. आमच्यापैकी एक वीर सामंत आपल्या समस्त सैन्यासह रूपनगरच्या तोंडाशी दिल्लीश्वराला थोपवून धरेल. युक्ती तर उत्तम आहे, पण हे काम फार धाडसाचं आहे. आम्ही परत येईतो त्या बलाढ्य सैन्याला थोपवून धरणे सोपे नाही. प्राणांची बाजीच ठरणार ती. असलं साहस कोणता वीर करायला तयार आहे? महाराजांनी दरबाराला सवाल केला. महाराज, आपण आज्ञा केली तर हा सेवक वीर चुणावत, तुम्ही हे साहस करणार नाही. मी तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या पिताजींनी आपल्या सेवेत आपली उम्र वेचली. जाताना ते तुम्हाला आमच्या पदरात टाकून गेलेत. आत्ता तर तुमचं लग्न झालं आहे. नववधूचा वेशसुद्धा अजून उतरला नसेल ना? नाही, तुम्हाला या कामावर पाठवता येणार नाही.
अन्नदाता पूज्य पिताजींप्रमाणे या सेवकाला देखील आपली चाकरी करण्याची संधी द्यावी, वीर चुणावत आग्रहपूर्वक म्हणाला. वीरवर, या मोर्चातून जिवंत परतणं अशक्य आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. तुमचीच ती कल्पना, त्यामुळे त्याचे गांभीर्य ठाऊकच असणार. मायबाप, माझ्या जीवापेक्षा राजकुमारीच्या शीलाचं मोल मोठं आहे. आलमगीरनं तिचं अपहरण केलं तर रजपूत रक्ताला काळिमा लागेल. खाविंद, आपल्या कृपेमुळे आमच्या माय बहिणीचं नखही परक्याच्या नजरेला पडत नाही. खाविंद, राजकुमारीचं रक्षण झालंच पाहिजे. चुणावत म्हणाला. सरदारांचा सल्ला काय आहे? जय वीर चुणावत, जय वीरवर. अन्नदाता, त्यांनी आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल केलं, वीरपुत्राचं कर्तव्य निभावलं. जय जय मेवाडपती, हिंदू कुल सूर्य की जय हो. जणू दरबारात सिंहगर्जना झाली. अन्नदाता, एक एक क्षण मोलाचा आहे. आपण रूपनगरकडे त्वरेने प्रस्थान करावं. राजकुमारीचा उद्धार करून पुण्यपदरी बांधावं. आपल्या पायाची शपथ अन्नदाता, आपण राजकुमारीसह येईतो मी आलमगीरची वाट थोपवून धरीन. एक पाऊल पुढे पडून उदयपूरला देणार नाही. आमच्या बहिणीच्या रक्षणासाठी आम्ही रजपूत आपल्या रक्ताचा सडा घालू, प्राणांची होळी करू, पण आपल्याला कमीपणा येऊ देणार नाही. वीर चुणावत आपल्या कोवळ्या आवाजात भर दरबारात शौर्याची आणभाग घेत होता. प्रत्येकाची नजर त्या 20-22 वर्षाच्या देखण्या कोवळ्या मुलावर खिळली होती. काल परवा तर त्याच्या लग्नाची मेजवानी आपण झोडली. शहनाईचा तो मंगलस्वर, मिठाईची ती चव, तो जल्लोष, ती रोषणाई अजून डोळ्यासमोरून हलत नाहीये. त्याच्या नववधूची मेहंदी अजून फिकीसुद्धा झाली नसणार. तिची पिवळी चुनरी अजून उतरवली पण गेली नसेल. आणि हा जवान मरणाच्या दाढेत खुशीनं निघालाय, जो तो उत्स्फूर्तपणे ओरडला. धन्य वीरवर, धन्य वीर चुणावत. जुहार ठाकरा, जुहार ठाकरा. आता आपली भेट स्वर्गात. जुहार, जुहार. स्वामी, आज माझा जन्म धन्य झाला. माझा जीव सार्थकी लागला. आपल्या रूपवती राणीकडे चुणावत पाहतच राहिला. केवढीशी कोवळी पोर ही, किती शाण्यासारखं बोलते. चुणावतच्या मनावरचा बोजा हलका झाला. आपली ही प्रियाच जर अश्रू गाळू लागली तर आपला पाय कसा निघणार, तिची समजूत कशी घालणार? कळलं तर सगळं? हो. आपला जय जयकार दरबारगृहाची बंधनं तोडून आमच्या महालापर्यंत येऊन पोहोचला आणि आम्ही कृतार्थ झालो. कित्येक जन्माची पुण्याई म्हणून आपली पत्नी होण्याचं भाग्य लाभलं. प्रिये, आपलं लग्न होऊन महिनाही झाला नाही, तोच विरहाचा, चिरविरहाचा प्रसंग येऊन ठाकलाय. अजून आपण धडपणे बोललो बसलो नाही. एकमेकांची ओळखसुद्धा नीटपणे झाली नाही. वीरवर, शौर्याची आणि प्रेमाची ओळख आपल्या पहिल्या स्पर्शातच या दासीला झालीये. आपली माझी ओळख होती म्हणून तर आपण मला न विचारता भर दरबारात हा कौल स्वीकारलात. ते खरंच प्रिये, पण तुला पाहिल्यावर वाटू लागलंय मी घाई केली. तुझा मोह सोडणं अशक्य आहे. सुखाचा प्याला ओठांशी लागला, तोच मी माझ्याच हातांनी बाजूला सारतोय. आपण माझी परीक्षा घेता आहात. नाही, खरंच सांगतोय. तुझ्यात जीव अडकलाय. प्रिये, तुझ्यावर अन्याय होतोय. या कोवळ्या वयात तू एवढा मोठा आघात कसा सहन करणार याची कल्पनाही करवत नाही. वीर सामंतांचे हे बोल
माझ्यानं ऐकवतही नाहीत असं म्हणून हाडी राणीनं मान फिरवली. तिचा चेहरा रागानं लाल झाला. पत्नीवर अनुरक्त असणं गुन्हा आहे का प्रिये? पत्नी म्हणून गर्व वाटतोय स्वामी, पण क्षत्राणी म्हणून अतीव दुःख होतंय. आज तुझ्या माझ्या सहवासाची शेवटची रात्र. आता आपण पुन्हा कधीही भेटणार नाही. आज मला केवळ प्रियकर म्हणून, पती म्हणून जगू दे. वीरवर मी तुमचीच आहे, पण रजपूत स्त्रीला क्षत्रिय रक्ताची साथ हवी असते. देशप्रमाणे वेडं झालेलं मन तिला हवं असतं. कर्तव्याच्या हाकेला धावून जाणाऱ्या पुरुषाची ती पूजा बांधते. या गुणांशिवाय ती आपल्या पतीची कल्पनाही करू शकत नाही. प्रियतम, याच ताकदीवर आम्ही स्त्रिया जोहार करतो, जिवंत जाळून घेतो, पण तोंडातून एक आह बाहेर पडत नाही. वीर चुणावतचा चेहरा अभिमानानं, क्षात्र तेजानं उजळून निघाला. आता तो निश्चितपणे शत्रूचा मुकाबला करणार होता. आपल्या पतीचा उन्नत माथा, स्फुरणारे बाहू, बेडर नजर पाहून राणी आवेगानं त्याच्या मिठीत शिरली. तिच्याही नकळत रडू लागली. दुर्जनसिंह, आज्ञा देव. सैन्य तयार आहे? जी भगवान. माझा घोडा तयार आहे श्रीमान. माझी तलवार, चिलखत, ढाल आणतो ठाकरा. आणि हे बघ. आज्ञा. हाडी राणीला आमचा निरोप दिला. जी खाविंद. काय म्हणाली राणी? म्हणाल्या, क्षत्राने आपलं कर्तव्य पाळील. आपण निश्चिंत होऊन जावं. शत्रूचा निपात करून परतावं. आपली दासी पंचारती घेऊन उभी असेल. हो. वीरवर सेना जैनात करतेय. घोडे हत्ती यांना आता आवरणं मुश्किल झालंय. रणशिंग फुंकलं गेलंय स्वामी. हे पहा दुर्जनसिंह. जी. हाडी राणीकडे परत जा आणि सांगा आम्ही त्यांची यादगार मागितलीय. आज्ञा वीरवर. दुर्जनसिंह, तुम्ही परत आलात? मी झरोक्यातून पाहते. वीरवर अजून कुछ का करत नाहीयेत. त्यांच्या एका इशाऱ्यासाठी सैन्य खोळंबलंय. हत्ती घोडे जागच्या जागी फुरफुरत चिंधाडत उभेत. काय झालं दुर्जनसिंह? स्वामी बरे आहेत ना? हाडी राणी विचारत होती. घणी खम्मा बाईजीराज. अन्नदाता म्हणतायत आपण आपलं कर्तव्य. अजून त्यांचं मन इथेच घोटाळतंय अन्नदाता. ते चिंतेत आहेत तर. जी बाईजी. ठाकरा हुजूर. तुमची तलवार कुठे आहे? मला द्या बरं. हाजीर आहे स्वामीन. ठाकरा, ही भेट द्या स्वामींना आणि सांगा निश्चिंत मनावर कूच करा. माझ्या बहिणीची लाज वाचवा. कुळाचं नाव उज्ज्वल करा. बाईजी, बाईजी. अन्नदाता, हे काय, हे काय? दुर्जनसिंह थरारून उठला. राणीनं आपलं शिर स्वतःच्याच हातानं धडा वेगळं केलं. दुर्जनसिंह समोर केलेल्या चांदीच्या तपकावरचा चिरपरिचित शेला बाजूला केला आणि वीर चुणावतच्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारी आली. आपल्या प्रिय पत्नीनं पाठवलेली ही यादगार पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. दुसऱ्याच क्षणी चुणावतनं ते सुगंधी काळेभोर केस हातात घेतले. त्यांचा गंध पिऊन घेतला. त्यावर ओठ टेकले आणि पत्नीचं ते मुंडकं केसांची गाठ करून गळ्यात बांधलं. सेनेनं जय जयकार केला. अस्मान फाडणारी जय दुंदुंबी केली. जय श्री एकलिंगजी. जय हिंदुपती सूर्य महाराणा की. जय वीर चुणावत. जय सती हाडी राणी. जय जय. वीर चुणावतनं आपला आवाज त्यात मिसळून गर्जना केली. जय सिसोदिया वंश. दिलेर खां
खुदावंत, कोण आहे हा गुस्ताख काफिर? जहापना, कोळ्या काकडीसारखा एक बच्चा, लानत है तुम पर. त्याची एवढी हिंमत, आलमगीरचा रास्ता रोखण्याची ही जुर्रत. आलमगीर संतापानं लाल झाला होता. हुजूर, त्याच्या डोळ्यातून अग्निबाण बरसतायत. त्याच्या गळ्यात एका सतीचं कापलेलं मुंडकं आहे. मूर्खच दिसतोय. तशातही जहापनाहांना हसू फुटलं. दुसऱ्याच क्षणी आलमगीरनं आज्ञा केली, त्याच्यावर तुटून पडा. त्याला जिवंत पकडून आणा. माझ्यासमोर त्याच्या या पाजीपणाची शिक्षा आम्ही स्वतः देणार त्याला. आलमगीर, आपल्या हौदातून खाली उतर. त्याच्या हत्तीवर आपला घोडा फेकत मुघलांची सेना कापत वीर चुणावत बादशहाच्या समोर भाला उंचावून आव्हान देत खडा होता. त्याचं ते रूप, गळ्यात लटकलेलं ते रूपवान मुंडकं. आलमगीर क्षणभर गैरसावध झाला, गोंधळून गेला. आलमगीर हो मरणाला तयार. त्या कोवळ्या तरुणाचा भाला छातीला येऊन भिडला. आलमगीरनं हात उंचावत प्राणांची भिक्षा मागितली आणि खाली आला. पण शब्द तीरासारखे त्याच्या कानात घुसले. बादशाह प्राणाची शिक्षा घालतोय तुला, पण वचन हवंय यापुढे. 10 वर्ष उदयपूरवर तुझं आक्रमण होता कामा नये. दिलं, वचन दिलं. खुदाची कसम, यापुढे 10 वर्ष आम्ही उदयपूरकडे पाहणारही नाही. वीर चुणावतचा घोडा माघारी फिरायच्या आत दुसऱ्याच क्षणी बादशहानं दगा केला. असंख्य घावांनी क्षतविक्षत वीर चुणावतच्या पाठीत खंजीर बसला. वीर चुणावतच्या गळ्यातली मुंडमाळ अधिक सुगंधी झाली. हाडी राणीच्या भांगातल्या सिंदूर तेजापुढे सूर्यकिरण मंदावून गेले. ज्योत्स्ना देवधर यांची जुहार नावाची कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.